तारखेला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर होता. तेव्हा माझी आजी एक्सपायर झाली. आजारी होते ते तोपर्यंत. बीबी कम टू सातारा चला पवाय. हॅलो, गुड मॉर्निंग. हाँ ये कर लो पहले. आज किती दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय. आज पोहायला जायचं आजपासून. नागूला येतोय त्याची वाट बघतोय. जेवायला जायचंय. तो एकटा काल गेला होता. म्हटलं मी पण जातो आज. आणि आज औषध सुद्धा मारायचंय. मका लावले त्याला. इतक्या दिवस ब्लॉग का बंद होता ते मी पुढे सांगेल दिवसभरामध्ये कधीही. आजच्या ब्लॉगमध्ये सांगेल. बघतो वाट किती वाजेपर्यंत येतोय तो. आणि औषध सुद्धा मारायला जायचं 9 वाजता. आता 7 वाजले त्या. कधी यायचं आता काय माहित. एक मोटर बंद करायला एवढा टाइम लागतो काय समजेना झालंय. किस्त का माझ्या चालू आहे. A few moments later. कुणाला तुला येतं का? काय येतं? कधी शिकला? जा मम्मीला विचार. मग कुठं कुठं पाणी पण नाही. हेच चाललंय. लयच पाणी खाली. तू कर. लय बाबा बेकार काम दिसते. थांबालो खाली. सोने खाली किती पाणी आहे बघ की. आपण बोलल्या ते येणार ना. येते की. स्पीकर आहे म्हटलं तर येतो की. रेकॉर्ड करतो ऑडिओ सुद्धा. किती पण लांब असलं तरी. टाक उडी. कसं टाकतो उडी. दादा अंदाज लावतोय काय केवढ्या खाली. One hour later. A few moments later. पोहत होतो तोपर्यंत आबांचा फोन आला होता. मग लगेच गेलो औषध मारायला. औषध मारून डबल कपडे चेंज करायला लागले. पोहायला जायचं म्हणतोय आता. नाव जायची वाट बघतोय डबल. म्हणलं होतं कुठे जायला. विहीर कुठेतरी आहे खूप चांगली, तिथे जायचं. सकाळी गेलो होतो त्याच्यामध्ये पाणी नव्हतं जास्त. एवढी मजा येत नव्हती काय पोहायला. पाणी लय म्हणजे लय खाली होतं. बघू कुठल्या विहिरीमध्ये जायचं ते. 15 दिवस होऊन गेले असेल ब्लॉग बंद होता. माझी 26 तारखेपासून एक्झाम चालू होती. 26 पासून 5 तारखेपर्यंत. 1 तारखेला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर होता. तेव्हा माझी आजी एक्सपायर झाली. आजारी होते ते तोपर्यंत. आणि एकदमच सकाळ सकाळी आम्ही उठलो तर तोपर्यंत एक्सपायर झाली होती. आणि त्याच्यामध्येच काही दिवस गेले तेव्हा एक्झाम सुद्धा चालू होती 5 तारखेपर्यंत. आणि 3 तारखेला माझा कॅल्क्युलसचा पेपर होता. तेव्हा माझी होती. आणि 5 तारखेला शेवटीचा पेपर होता स्टॅटिस्टिक्सचा. तेव्हा धावपळ आणि कार्य दोन्ही होतं. तेव्हा पण थोडा टाइम चालू काम पण चालू होतं करायचं. आता मॅनेज करत अभ्यास आहे काय रिझल्ट पण समजेल. आणि 3-4 दिवस खूप घरी अभ्यास होत काय मनामध्ये. तरी पेपर दिला रिझल्ट आहे म्हणलं बघू. तोपर्यंत झालं बघतो कधी येतोय. जायचं ते जायचं. काय माहिती 2 वाजता जायचं का 3 वाजता जायचं. आता चांगलं मला आज सकाळी गेलो ना. 1 वर्षानंतर गेलो. म्हणजे मागच्या वर्षी होती 22 नंतर तेव्हा गेलो होतो. त्याच्या आत्ताच गेलो होतो. नंतर वर्षभर भेटत नाही. सुट्ट्या भेटते. आजपर्यंत चालू होती डेली.
सेकंड टाइम चालू आता व्हायला. हनुमानला पुढे गेलाय, गावाल्यात विहिरीत चाललोय. एका त्याचा फोन आला, पाणी आहे गच्च या. मी नाव कुठं बबन्या, सोन्या, बाकीची पुढे येते. किती जण आहे ते विहिरी बघ. येतं का तुला? शिकला लगेच. हा हा ये की आता काय ये. दादा येते आता, शिकलाय गडी. मोटर चालू आहे का? क्यों हिला डाला ना. टाकी उडी एवढ्या तुला उडी. कम टू सातारा चला पवाय. इतनी खुशी. बेबी कम टू सातारा चला पवाय. उलटी मारते उडी. हा हो दे. क्या कर रहे है यार तू? मतलब मजाक है क्या? दुनिया की कोई ताकत मुझे डुबा नहीं सकती, क्योंकि मेरे पास ट्यूब है. ये नागू मेरा क्या उखड़ेगा. मी फोन ठेवा वर आले, तोपर्यंत आणखी पोर आले. ते दाखवतो. थांब मी पण आलो खाली. One hour later. पोहून झाल्यानंतर घरी आलो. भूक लागलो, खूप पोहे खाल्लं होतं. दीदीने केलं होतं पोहे. आता पट्ट्यावर आलो. गणेशची गाडी पंक्चर झाली होती. काल सकाळी हवा मारा आणली होती. काल दिवसभर हवा राहिली आणि आज सकाळी बघितली तर गेली हवा. चेक करायला आलोय पट्ट्यावर काय नक्की झाले, पंक्चर झाली की काय होते. किती टाइम लागतो काय माहिती त्याला. पंक्चर काढून आलोय. 15 मिनिटं केलं परत मला चाललं. तर लाईट नाही. फोनमध्ये चार्जिंग संपत आली. चार्जिंगच लावून माहीत नाही. आणि पिल्लेलं सुरू येतं ना आणायचं. A few moments later. बाजारामध्ये अगोदर एवढी गर्दी सुद्धा नाही.
अगोदर खूप गर्दी असायची, आता कायच वाटण झाले. कुठं चालला तू? तू कुठं चालला? इकडे ये. इथं बस नाही का जागी? चल चल, झाला बाजार. चल 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 चल, बटाटा घेतला बाबांनी. चल. A few inches later. बाजारामधून आल्यानंतर आता पिलूला घरी सोडायला आलो त्याला. हो, अंधार पडलाय. हा दिसतोय मला. जाऊ का मी? जातो. अरे एनजी कराय नाही, घरी चाललोय मी. जातो मी. बाय बाय बाय. हो, उद्या येतो. बाजारात आहे तो. नाही नाही, आलो आपण. मी जाऊ का? जाय तो. बाय. आजचा व्लॉग इथंच संपतोय आणि आजचा काही दिवसानंतर पहिलाच व्लॉग होता. दुसरा परत पाहायला उद्या भेटेल. उद्या सुद्धा पोहायला जायचं आहे. पोहण्याचेच व्लॉग येतील जास्त करून. तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब अँड कीप सपोर्ट.